अजून एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत आहे। या घडीची मोठी बातमी, भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय। मोठी बातमी, भाजपमधील वरिष्ठ सूत्रांची ही माहिती आहे। विधानसभेतील दारुण पराभवानंतर मवियातील काही खासदार भाजपच्या संपर्कात आहेत। लवकरच मवियातील काही खासदार राजीनामा देतील अशी शक्यता वर्तवली जाते। भाजपकडून महाराष्ट्रात मिशन लोटस राबवलं जाणार आहे। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी बोलूया। तुषार, मोठी बातमी आहे, जेव्हा की विधानसभेमध्ये पराभव झालाय, आता पुढची 5 वर्ष जर विरोधी बाकांवर बसायचं असेल तर त्याऐवजी काही खासदार भाजपच्या संपर्कात आहेत असं कळतंय। काय अपडेट आहे? सुवर्णा, विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला महाराष्ट्रामध्ये मोठं यश मिळाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का महाराष्ट्रामध्ये बसताना पाहायला मिळाला होता। आता विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालानंतर काही खासदार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला कळतंय। ते काही खासदार हे थेट भाजपच्या संपर्कामध्ये आहेत। मात्र त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश कधी घ्यायचा या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवरती चर्चा अद्यापही सुरू आहे। मात्र आता शपथविधी काही आमदारांचा पार पडल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार पार पडेल आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस राबवलं जाणार आहे। या ऑपरेशन लोटस मध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, ह्या पक्षातले काही मोजके खासदार हे थेट भाजपमध्ये संपर्क करू शकतात। जर संपर्क कसा, नेमका पक्षप्रवेश कसा करायचा आहे या संदर्भातली माहिती आपल्याला मिळणार आहे। मात्र काही खासदार मवियातले हे भाजपच्या थेट संपर्कामध्ये आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का भाजप आपल्याला येत्या काही दिवसामध्ये देऊ शकतं। न्यूज 18 लोकमतला खात्रीलायक सूत्रांकडून जी सुवर्ण माहिती मिळते त्यानुसार या खासदारांनी थेट भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची महाराष्ट्रातल्या भेट घेतल्याचं नक्की। त्यामुळे येत्या काळात मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांसंदर्भात आपण बोलतोच आहोत, पण याही विषयावर चर्चा होत राहतील आणि अपडेट येत राहतील। बघूया काय घडतं। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। कुर्ला अपघातानंतर सार्वजनिक वाहतुकीतील भाडेतत्वावरील बस आणि कंत्राटी चालकांच्या समावेशाबाबत खबरदारी म्हणून एसटी महामंडळानं आज बुधवारी तातडीची बैठक बोलावली। मुंबई सेंट्रलमधील महाराष्ट्र वाहतूक भवन इथं बैठक होणार आहे। नागपुरात लाखो रुपयांचा मालमत्ता कर थकीत असल्यानं महापालिकेनं भूखंड जप्तीची कारवाई केली आहे। धरमपेठ, लकडगंज या ठिकाणी अनेक भूखंडांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे। रेल्वेनंतर मुंबईची दुसरी लाईफलाईन असलेल्या बेस्टच्या अपघातामध्ये गेल्या 2 वर्षात तब्बल 62 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। 2022-23 पासून आतापर्यंत बेस्टचे एकूण 247 अपघात झाले, यामध्ये 143 जण गंभीर जखमी झालेले आहेत। एसटीला दरमहा 850 ते 900 कोटी रुपये महसूल मिळतो। यंदा दिवाळीमुळे एसटीच्या तिजोरीत 1000 कोटी रुपयांचा महसूल जमा झालाय। मात्र अजूनही एसटी कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारी कार्यालयांची 25 कोटींची वीज बिलं थकीत असल्याची माहिती समोर आली आहे। वीज बिल थकबाकीत मनपा पहिल्या क्रमांकावर आहे। सिडको आणि छावणी कॅन्टोन्मेंट बोर्डाचाही यात समावेश आहे। 2021 ते ऑक्टोबर 2025 दरम्यान राज्यात सर्वाधिक अपघाती मृत्यू राष्ट्रीय महामार्गावर झाल्याची माहिती समोर आली आहे। माहितीच्या अधिकारातून ही माहिती समोर आली आहे। राज्य महामार्गाच्या तुलनेमध्ये राष्ट्रीय महामार्गावर अपघात आणि मृत्यूचं प्रमाण अधिक आहे। गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाली आहे। उत्तर महाराष्ट्रात पारा 10 अंशांच्या खाली घसरलाय। पुढील 5 दिवसांमध्ये तापमानात आणखी घट होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे। पुण्यात निर्माण होणारी पूरस्थितीची कारणं शोधणारा अहवाल तयार केल्यानंतर त्याचा आता आपत्कालीन आणि दीर्घकालीन आराखडा तयार करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत। नंदुरबारमध्ये सातपुडा पर्वतरांगांमध्ये 2 दिवसांपासून तापमानात कमालीची घट झाली आहे। नंदुरबारमध्ये 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे।
वर्ध्यासह ग्रामीण भागात हवेत गारठा वाढला आहे। सगळीकडे धुक्याची चादर पसरली असून येत्या 2 दिवसात आणखी थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। गोंदियात थंडीचा कडाका जाणवू लागलाय। जिल्ह्यात 12 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। त्यामुळे नागरिक शेकोट्यांच्या आधारे ऊब घेत आहेत। जळगावात गेल्या 4 दिवसात किमान तापमान 6 अंशांनी घसरलं असून पुढील 4 दिवसात आणखी गारठा वाढण्याची शक्यता आहे। गेल्या 2 दिवसांपासून वातावरणात पुन्हा बदल झालेला आहे। नाशिक शहरासह जिल्ह्याचा पारा घसरल्यानं नाशिकच्या चांदीच्या गणपतीला उबदार कपडे परिधान करण्यात आले। स्वेटर आणि शाल पांघरून बाप्पाचं थंडीपासून संरक्षण केलं जात आहे। बाप्पालाही थंडी वाजत असेल या भावनेतून गणपतीला शाल पांघरण्यात आली आहे। सोलापूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोर 14 कोटी 82 लाख खर्च करून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं भव्य स्मारक साकारलं जात आहे। त्याकरता 31 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे। येत्या 12 डिसेंबरला शरद पवारांचा 85वा वाढदिवस आहे। याचकरता नाशिकमधील कार्यकर्ते शरद पवारांना अनोखं गिफ्ट देणार आहेत। 1940 मधील भारतातील ब्रिटिश राजा किंग जॉर्जच्या काळातील चांदीची 85 नाणी वापरून पवारांचं डिजिटल पोर्ट्रेट काढण्यात येणार आहे। जालना शहरातील टोलनाका परिसरात ट्रक ड्रायव्हरवर गोळीबार झाल्याची घटना घडली। या घटनेत सुदैवाने ड्रायव्हरचे प्राण वाचलेत। कारमधून आलेल्या 3 आरोपींनी गोळीबार केला। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। जळगावातील आरोग्य विभागाकडून प्रत्येक महिन्याला जलस्रोतांचं सर्वेक्षण केलं जातं। गेल्या महिन्यातील सर्वेक्षणात 40 गावात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचं निदर्शनास आलंय। जलस्रोतांची दुरुस्ती करण्यासह तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या। ठाणे पालिकेची पाणी बिल थकबाकी वसुली करता कंबर कसलेली बघायला मिळते। पालिकेनं बिल थकवणाऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं असून आतापर्यंत 1780 नळांचं पाणी कनेक्शन बंद करण्यात आलंय। 152 मोटर पंप जप्त करण्यात आलेत। रायगडच्या म्हसळा या तालुक्यात डिसेंबर महिन्यात येणारी आंब्याची पहिली पेटी यावर्षी येण्यास 2 महिने लागणार आहेत। हवामान बदलाचा फटका आंबा पिकाला बसलाय। आंबा बाजारात फेब्रुवारीमध्ये न येता तो मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे। जुन्नर तालुक्यातील रब्बी हंगामातील कांदा लागवड अंतिम टप्प्यात आली आहे। मात्र मंजूर टंचाईचा मोठा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय। सध्या मध्य प्रदेशातील मजूर कांदा लागवडीसाठी दाखल झाले असून 300 ते 350 रुपये हजेरी देऊन कांदा लागवड करावी लागते। भातसानगरमध्ये सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात अवकाळीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचं प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आलेत। तसा अहवाल सरकारकडे सादर करण्यात आलाय। मात्र अद्यापही नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही। देशातील तब्बल 18 कोटी 74 लाख शेतकऱ्यांवर कृषी कर्ज असल्याची माहिती सरकारनं संसदेत दिली। ही 31 मार्च पर्यंतची आकडेवारी असून कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या यादीत तामिळनाडू अव्वल आहे, तर उत्तर प्रदेश आणि कर्नाटक अनुक्रमे 2ऱ्या आणि 3ऱ्या स्थानी आहेत। जळगावच्या 40गाव बाजार समितीत मंगळवारी कांद्याची आवक वाढली आहे। त्यामुळे कांद्याच्या दरात वाढ होताना दिसून येते। मंगळवारी झालेल्या लिलाव प्रक्रियेत लाल कांद्याला 4500 रुपयांचा विक्रमी दर मिळाला। सर्वाधिक दर मिळाल्यानं कांदा उत्पादक शेतकरी सुखावला।